नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश. साखरपाटा विरुद्ध 6 कुस्त्या चालू आहेत. मोठ्या कुस्त्या चालू आहेत. कुस्त्या झाल्याशिवाय अमोल दादा चला ते कुस्तीवर लक्ष असू द्या. कुस्त्या झाल्याशिवाय दुसऱ्या कुस्त्या लावू नका. खाली बसा. छोटे पैलवान गर्दी काबर मध्ये करा नाही. लखन पैलवान जीवन शिंदे यांचा तालीममधला सराव करणारा पोरगा हो. आणि सरदेल हा दुपारी के जे सरदेल मालेगाव और चांदवाड हो. सलामी चला सुरुवात करा. कुस्ती तडफदार. आता कुस्ती कशी होते बघा. कुस्ती योगेश पैलवान चाळीसगाव आणि धना पैलवान चला कुस्ती करा फटाफट. लखन पैलवान हा गणेश फुलंगी यांचा दिकरा हो. संभाजीनगर फुलंगी मातीचा कुशीत उगम झालेला स्वप्नाचा लंगड भालून आला एक वीर लढणारा लखन पैलवान आणि सरदेल अशी कुस्ती या मैदानात चालू आहे. या निकाली कुस्ती या कुस्तीचा मैदान लोणे कमलादेवी पंच कमिटी या आदेशावर सरपंच उपसरपंच या आदेशावर या कुस्तीचा मैदान. या पुढच्या वर्षी 3 लाख रुपयाचा आखाडा जबरदस्त या मैदान होणार आहे हो. होईलच. ही सुरुवात आहे. लहान कीर्ती म्हणून आपल्याला माहित नसतं आखाडामध्ये पोरं किती आहेत. पण आता आपल्याला कळलंय आखाडा जोरात घेतला पाहिजे. गणेश पैलवान लक्षात असू द्या हो. जुने म्हणून गणेश पैलवान अमोल पैलवान आणि हो भूषण पाटील. भूषण पाटील परवीन बच्चे खेडी खेडगाव. भूषण पाटील नाशिक ओके 5000 हो. जय मल्हार व्यायामशाळा आडगावच्या समाधानला घ्या मैदानात. समाधान पाटील 5000. जी कुस्ती आपल्याला आखाडात असेल त्यांनी मैदानात कुस्ती करा. आमच्या पुकारावर लक्ष असू द्या. तुम्ही खाली बसा. पैलवान खाली बसा. तुमच्या कुस्त्या लावणार खाली बसा हो. शिवा पैलवान बोमा बस का चिडीमिडी चिल्लर गणेश रोशन पैलवान चला. सरदेल कुस्तीचा डाव दाखवा. अपन पंजाब में से तैयारी करके आए हुए हैं. आओ तैयारी कैसी होना. लोग पब्लिक देखने होना कौन किसी का लड़का है हो. मालेगांव और चांदवाड़ निळगावान जोड 5000 रुपयाची आहे. अमोल पैलवान निळगावान आणि इगतपुरी घोटीचा सोनू पैलवान. सलामी सुरुवात करा. इकडे मैदानात घ्या खाली जागावर. चुंबक चांबक नक्कर इकडे या. या
नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही पहिली वेळा इथे पहलवान पाहिले जबरदस्त आणि तोडत जोड जबरदस्त मैदान चालू आहे. पंचांनी कुस्तीवर लक्ष असू द्या. लहान कीर्ती म्हणून आमच्या साऊंड सिस्टीम वाले अभिनंदन आहे. अति सुंदर आहे. पंच कमिटी म्हणून सर्व अभिनंदन. आबा माऊली हो त्यांचं बी धन्यवाद. परवीन पहलवान मंडळी बाजूला करा. अशोक नाना निकाल कलाजांग डोंगली बॅक थ्रोचा निकाल अजूनपर्यंत आम्हाला दिसला नाही. हो निलेश सोनवणे कुस्ती काय कुस्ती करा. येत्या 4 तारखेला साताराला कुस्तीचं मैदान आहे. हो लक्षात असू द्या. नाशिक भागाचे पोरगा जे असतील त्यांनी माझ्या माईकवर लक्ष असू द्या. येत्या 4 तारखेला आणि 5 तारखेला तुफानी कुस्तीचं मैदान अजून साताराला आणि मुंगटीला आहे. ज्यांना 11,000 7,000 5,000चं मैदान 2-2 3 करायचं असेल आम्ही कुस्ती कॉमेडीला तिथे जाणार आहे. आमचा हाताने या पंचकोशीनं तुमच्या कुस्त्या लावणार आहे मी आहे. लक्षात असू द्या. एकही म्हणलं नाराज होणार नाही. पोरगा वापस जाणार नाही तुमची गॅरंटी. हो पण कुस्ती आमच्या हाताने राहील. पैसे तुमच्या मर्जीने होतील. हो तुम्ही बसले का आम्ही पोरगट पाठवतो की कुस्ती कशी होईल. हो 4 तडफदार कुस्त्या लाल मातीतून आलेल्या आहे. सुरुवात केलेली आहे. अमोल पहलवान हा तयारीला कोल्हापूरला होता गंगावेस तालीमध्ये. आज निडगावाला तयारी करणारा पोरगा आणि अनिल कोकणी यांच्या सोबत फिरणारा हा सोनू पहलवान. फटाफट निकाली कुस्ती करा. आज जळगाव मध्ये 1966 साली ज्या जळगावच्या भागामध्ये असेल तुम्हाला त्यांचा बी इतिहास मी कोण महाराष्ट्र केसरी झाला होता त्यांचा बी इतिहास तुम्हाला सांगतो. 1966 साली महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंग मुंबईकडून आणि बेळगावचे चुंबा मोतनाड उप महाराष्ट्र केसरी जळगावला अधिवेशन होतं आणि 1966 साली महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंग झाले. खरा अर्थानं पाहायला गेलं तर नागपूरला अधिवेशन झालं. 1971 साली नागपूरला अधिवेशन झालताना अधिवेशन लाल बहादूर सिंग हिंद केसरी म्हणून त्यांना चिटपट करून हिंद केसरीचा मान मिळवला दीनानाथ सिंग 1971 साली. असा जळगावचा इतिहास. आणि जळगाव मधले 2 आहे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजूनाना चौधरी 13 14 15 आणि आज मुंबईमध्ये आयुक्त म्हणून त्यांचा कामगिरी आहे. हो खरंय. आणि उपमहाराष्ट्र केसरी उंच गडी रुंद छाती मजबूत खांदे. आज कीर्ती महान असेल तर भैया पाटील वाकडी चाळीसगाव भागामधला उपमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांच्या सोबत लढणारा अतुल पाटील. एक वेळा नाही उपमहाराष्ट्र केसरी 2 वेळा नरसिंग यादव ट्रिपल महाराष्ट्र केसरी मुंबई आणि उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील 2011 साठी 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी झाले. आता इतिहास असा आपला जळगाव भाग. हो ज्याने महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्तीसाठी तुम्हाला ज्या दाखवली आज त्यांचा 1953 साली मामासाहेब कृषी महर्षी
ज्यांना 1953 साली मामासाहेब मोहोड यांच्या हाताने कुस्तीची परंपरा सोनेरी इतिहास चालू आहे, तो मामासाहेब मोहोड यांच्या हाताने चालू आहे. सर्जिल कुस्ती करू गतीला लाप्पा कुस्तीकडे लक्ष असू द्या. लक्षात चला, कुस्ती सोडगाला पण आपण दुसरी कुस्ती करा. चला बघा, ज्या सोनेरी इतिहास लाल मातीतून मामासाहेब मोहोडनी एक कीर्ती म्हणून महाराष्ट्र केसरीचा चालू आहे, तो कुडशी महेडशी मामासाहेब मोहोड यांचे स्वागत नाही. निकाली डावाची निकाली कुस्ती केली पाहिजे. राहुल पैलवान दादा का